आणि जे फ्रेंच मॅरीगोल्ड आहे त्याचा आहे टगेटस पॅट्युला, हे फ्रेंच मॅरीगोल्डचा आहे आणि त्याची जी फॅमिली आहे ती काय आहे अस्टेरेसी. त्याची जी फॅमिली आहे ती आहे अस्टेरेसी. त्याच्यानंतर हे झालं त्याचं बॉटनिकल नेम अँड फॅमिली आणि स्पेसिस. काय काय सांगितलं मी तुम्हाला, याच्या 2 स्पेसीज आहेत, एक आहे आफ्रिकन मॅरीगोल्ड आणि दुसरी आहे फ्रेंच मॅरीगोल्ड. आफ्रिकन मॅरीगोल्डचं बॉटनिकल नेम जे आहे ते आहे टगेटस सिरेक्टा आणि जे फ्रेंच मॅरीगोल्ड आहे तर त्याचं सायंटिफिक नेम आहे टगेटस पॅट्युला. हे फ्रेंच मॅरीगोल्डचं आहे आणि त्याची जी फॅमिली आहे ती आहे अस्टेरेसी. त्याच्यानंतर ह्या क्रॉपसाठी लागणारं जे क्लायमेट आहे किंवा त्याच्यासाठी लागणारी सॉइल असेल, त्याच्या व्हरायटीज असतील त्या आपण समोर बघणार आहोत. फर्स्ट वन आपण बघूया क्लायमेट. मॅरीगोल्ड साठी लागणारं क्लायमेट जे आहे किंवा झेंडूच्या कल्टिवेशनसाठी लागणारं जे क्लायमेट आहे ते कशा प्रकारचं असतं तर बघा, मॅरीगोल्ड रिक्वायर्स मिल्ड क्लायमेट फॉर लक्झरियंट ग्रोथ अँड फ्लावरिंग. तर मॅरीगोल्डच्या कल्टिवेशनसाठी आपल्याला मध्यम स्वरूपाचं असं जे क्लायमेट आहे, मिल्ड क्लायमेट आहे, जर असं दमट जे क्लायमेट असतं अशा प्रकारचं क्लायमेट काय आहे सुटेबल आहे ग्रोथसाठी आणि फ्लावरिंगसाठी. त्याची जी टेम्परेचरची रेंज आहे, ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे त्याची जी रेंज आहे ती किती आहे 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. चांगल्या प्रकारची ग्रोथ होण्यासाठी ऍव्हरेज जे टेम्परेचर आहे तर ते मॅरीगोल्ड साठी किती लागतं ते आहे 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर बघा, टेम्परेचर अबव्ह 35 डिग्री सेल्सिअस रिस्ट्रिक्ट द ग्रोथ ऑफ द प्लांट्स विच लीड्स टू रिडक्शन इन फ्लावर साइज अँड नंबर. टेम्परेचर जर अबव्ह 35 डिग्री सेल्सिअस गेलं तर ते टेम्परेचरमुळे काय होतं, जी प्लांटची ग्रोथ आहे ती काय होते रिस्ट्रिक्ट होते, म्हणजे ती ग्रोथ आहे ती खुंटते किंवा थांबते. जर टेम्परेचर वाढलं तर त्याची जी ग्रोथ आहे ती काय होते स्टंटिंग होतं तिथं, म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे ती कंटिन्युअस होत नाही, ती काय होते तिथं डिस्कंटिन्यू होते आणि विच लीड्स टू रिडक्शन इन फ्लावर साइज अँड नंबर. त्याच्यामुळे काय होतं, जे फ्लावर्स आपल्याला भेटणार आहे ते त्याचे जी क्वांटिटी असणार आहे तर ती काय होणार आहे कमी प्रमाणावर भेटणार आहे आणि जी साईज असणार आहे ती पण आपल्याला जशी हवी आहे किंवा जी क्वालिटी साईज आहे ती आपल्याला मिळणार नाही जर टेम्परेचर अबव्ह 35 डिग्री सेल्सिअस झालं तर. इन सिव्हिअर विंटर प्लांट्स अँड फ्लावर्स आर डॅमेज. जर विंटरमध्ये सिव्हिअरली जर तिथं म्हणजे जास्त जर थंडी असेल, जास्त जर विंटरचा जर इफेक्ट जास्त असेल तर फ्रॉस्टमुळे काय होतं तिथं जे फ्लावर्स आहेत ते काय होतात डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे काय होतं आपले जे फ्लावरची क्वालिटी आहे किंवा फ्लावर जे आहेत ते रॉटिंग होतं त्या फ्लावर्स आणि ते फ्लावर काय होतात खराब होतात. अशा प्रकारे क्लायमेट जे आहे ते मिल्ड प्रकारचं मिल्ड टाईपचं क्लायमेट रिक्वायर्ड आहे मॅरीगोल्डच्या कल्टिवेशनसाठी. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज आहे ती आहे 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर जर 35 च्या गेलं तर काय होणार आहे तिथं जे ग्रोथ आहे प्लांटची ती काय होणार आहे रिस्ट्रिक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे फ्लावर जे आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्लावर्स होणार आहे किंवा क्वांटिटी आहे फ्लावरची ती कमी होणार आहे, आपल्याला कमी फ्लावर्स भेटणार आहेत. आणि जर सिव्हिअरली विंटर सीझन मध्ये जर फ्रॉस्टमुळे काय होतं फ्लावर जे आहेत ते डॅमेज होतात. त्याच्यानंतर हे झालं क्लायमेट. त्याच्यानंतर आपण बघूया सॉइल फॉर कल्टिवेशन ऑफ मॅरीगोल्ड साठी जी सॉइल आहे ती कशा प्रकारची असली पाहिजे तर मॅरीगोल्ड कॅन बी ग्रोन इन वाईड रेंज ऑफ सॉइल्स ऍज इट इज अडॅप्टेड इन डिफरंट सॉइल टाइप्स. मॅरीगोल्ड हे वाईडली ग्रोन केलेलं मोठ्या प्रमाणावरती ग्रोन केलं जाणारं क्रॉप आहे, त्यामुळे हे डिफरंट टाइप्सच्या सॉइल मध्ये काय होतं ग्रोन होतं. बट त्याच्यामध्ये नेक्स्ट मध्ये बघा, dwarf marigold are best cultivated in light soil, whereas in rich, well-drained, moist soil are best suited for African marigolds. फ्रेंच मॅरीगोल्ड जे आहे ते काय बेस्ट कुठं ग्रोन होतं तर ज्या लाईट सॉइल आहेत त्या लाईट सॉइल मध्ये फ्रेंच मॅरीगोल्ड किंवा डॉर्फ मॅरीगोल्ड जे आहे ते जनरली लाईट सॉइल मध्ये ग्रोन होतं. याच्या उलट जे आफ्रिकन मॅरीगोल्ड आहे त्याच्यासाठी रिच वेल ड्रेन्ड म्हणजे उत्तम असा पाण्याचा निचरा होणारी मॉइश्चर असणारी जी सॉइल आहे ती आफ्रिकन मॅरीगोल्ड साठी मोस्टली सुटेबल असते. त्याच्यानंतर बघा, सँडी लोम सॉइल विथ pH 5.6 to 6.5 इज आयडियल फॉर कल्टिवेशन. त्याच्यामध्ये बेस्ट सुटेड जर कुठली सॉइल असेल तर ती आहे सँडी लोम सॉइल. त्याचा जो pH असणार आहे तो किती असला पाहिजे 5.6 to 6.5 हा आयडियल आहे pH फॉर कल्टिवेशन ऑफ मॅरीगोल्ड. हे झाले सॉइल फॉर मॅरीगोल्ड.
त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मॅरीगोल्ड जे आहे ते डिफरंट टाइप्सच्या सॉइल मध्ये ग्रोन होतं. हे वाईडली ग्रोन केलं जाणारं क्रॉप आहे. त्याच्यामध्ये फ्रेंच मॅरीगोल्ड जे आहे ते लाईट सॉइल मध्ये ग्रोन केलं जातं. त्याच्या अपोजिट आफ्रिकन मॅरीगोल्ड जे आहे त्याच्यासाठी उत्तम असा पाण्याचा निचरा होणारी मॉइश्चर प्रेझेंट असणारी जी सॉइल आहे ती मोस्टली सुटेबल असते. आणि त्यात जनरली मॅरीगोल्ड साठी सँडी सॉइल अलॉंग विथ त्याचा जो पीएच आहे तो किती असला पाहिजे 5.6 to 6.5 इज आयडियल फॉर इट्स कल्टिवेशन. हे झालं सॉइल. त्याच्यानंतर स्पेसीज बघा. स्पेसीज ज्या आहेत ह्या डिफरंट टाइपच्या स्पेसीज आहेत. भरपूर स्पेसीज आहेत मॅरीगोल्ड मध्ये. इथं तुम्हाला पाहायला भेटेल बघा. अमंग 50 स्पेसीज ऑफ मॅरीगोल्ड ओनली फॉर आर कल्टिवेटर म्हणजे इथं फॉर झालं. बट जवळपास मॅरीगोल्ड म्हणजे जवळपास झेंडूच्या 15 स्पेसीज आहेत. पण त्याच्यातल्या ज्या ग्रोन केल्या जातात जनरली फॉर कल्टिवेशन साठी ग्रोन केल्या जातात त्या 4 स्पेसीज आहेत. त्यात पण मेजरली जर कुठल्या ग्रोन केल्या जात असतील तर त्या 2 स्पेसीज आहेत जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आफ्रिकन मॅरीगोल्ड अँड फ्रेंच मॅरीगोल्ड. त्याच्यामध्ये पहिली स्पेसीज तुम्हाला इथं पाहायला भेटेल टगेटस इरेक्टा ही आहे आफ्रिकन मॅरीगोल्ड. त्याच्यामध्ये बघा कल्टिवेटिंग फॉर इट्स मेडिसिनल, सेरिमोनियल अँड डेकोरेटिव्ह पर्पज. ही जी स्पेसीज आहे ही कशासाठी ग्रोन केली जाते तर याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीसाठी किंवा सेरेमनी म्हणजे कुठल्याही फंक्शन मध्ये जसं आपल्याकडे सणांना वगैरे स्पेसिफिक फुलांचा मान असतो. जसं आपण दसऱ्यामध्ये झेंडूच्याच फुलांना मान असतो. अशा प्रकारचे सेरेमनी आहेत किंवा फंक्शन असतात तिथं सेरेमनीसाठी हे जे टगेटस इरेक्टा आफ्रिकन मॅरीगोल्ड जे आहे ते जनरली त्याच्यासाठी कल्टिवेट केलं जातं किंवा डेकोरेटिव्ह पर्पज साठी हे जे आफ्रिकन मॅरीगोल्ड आहे ते ग्रोन केलं जातं. द प्लांट रिचेस हाईट ऑफ बिटवीन 50 to 100 सेंटीमीटर, 20 to 39 इंच. The color range is from white and cream to primrose, yellow, gold and orange. याच्यामध्ये जे फ्लावर्स आहेत त्याचे जे काय सांगितलं तुम्हाला, हे जी स्पेसीज आहे टगेटस इरेक्टा ही कशासाठी ग्रोन केली जाते, मेडिसिनल प्रॉपर्टीसाठी, सेरेमनीसाठी आणि डेकोरेटिव्ह पर्पज हे त्याचे पर्पजेस आहेत टगेटस इरेक्टा ग्रोन करण्याचे. त्याच्यामध्ये त्या प्लांट या स्पेसीज मध्ये येणारे जे प्लांट आहेत मॅरीगोल्डची त्याची जी हाईट असते तर ती किती असते 50 ते 100 सेंटीमीटर किंवा 20 ते 39 इंच ही जी त्याची काय असते हाईट असते. आणि कलर जे आहेत ते कलर त्याचे कसे आहेत, व्हाईट कलर आहे, क्रीमी टू प्रिमाइज कलर आहे, येलो कलरचा आहे, गोल्ड आहे आणि ऑरेंज. ह्या डिफरंट टाइप्सच्या कलर मध्ये आपल्याला टगेटस इरेक्टा किंवा आफ्रिकन मॅरीगोल्ड स्पेसीसचे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला दिसतील. त्याच्यानंतर सेकंड स्पेसीस आहे टगेटस स्पॅक्युला, याला म्हणतात. याच्यामध्ये बघा द फ्लावर इज अन अॅन्युअल ओकेजनली रिचिंग 0.5 मीटर बाय 0.3 मीटर. ही जी स्पेसीज आहे ही कशी आहे, अॅन्युअल आहे. याची जी हाईट आहे ती किती असते 0.5 मीटर बाय 0.3 मीटर. त्याच्यानंतर बघा स्टेम इज रेडिश इन कलर. त्याचा जो स्टेम असतो या फ्रेंच मॅरीगोल्डचा तर तो कसा असतो, रेडिश कलरचा असतो. अँड द फॉलिएज इज डार्कर दॅन आफ्रिकन मॅरीगोल्ड. त्याचं जे फॉलिएज म्हणजे त्याचा जो बाकीचा प्लांट डाळीचा वगैरे ब्रांचेसचा जो पार्ट आहे तर तो आफ्रिकन मॅरीगोल्ड पेक्षा कसा असतो, डार्क असतो. द कलर ऑफ फ्लावर व्हॅरीज फ्रॉम येलो टू रेड. आणि जे फ्लावर्स आहेत ते कशा कलरचे असतात तर येलो किंवा रेड अशा कलर मध्ये आपल्याला फ्रेंच मॅरीगोल्डचे फ्लावर्स मिळतात. आयदर सिंगल और डबल अँड बर्न ऑन प्रोपोर्शनली लॉंग पेड्युन्सेल. हे जे फ्लावर आहेत एका पेड्युन्सेल वरती 1 किंवा 2 अशा प्रकारचे फ्लावर जे आहेत ते आपल्याला फ्रेंच मॅरीगोल्डचे मिळतात. त्याच्यानंतर थर्ड स्पेसीज आहे टगेटस टेनिफोलिया किंवा टगेटस सिग्नाटा. ही जी आहे ही 3rd नंबरची स्पेसीज आहे. ही पहिल्या ज्या 2 स्पेसीज आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या मेजरली ग्रोन केली जातात, पण ही सुद्धा स्पेसीज आपण ग्रोन करू शकतो. इट इज अ डार्क अँड बुशी प्लांट. फ्लावर्स हॅव 5 रेज, राउंडिश अँड ओबेट विच स्पायसी टॅरागोन फ्लेवर. तुम्ही याच्यामधले फ्लावर्स पाहिले असतील. हे जे तुम्हाला दिसतात हे मेजरली आपण ग्रोन करतो आफ्रिकन मॅरीगोल्ड आणि फ्रेंच मॅरीगोल्ड. तुम्ही कधी पाहिलं असेल त्याला फक्त 5 पेटल्स असतात. हे जो टगेटस टेनिफोलिया जी स्पेसीज आहे त्याला फक्त 5 पेटल्स असतात. आणि
कसे असतात ते राऊंडिश अँड ओबेवेट शेपचे असतात विथ स्पायसी टेरेगॉन फ्लेवर. त्याच्यासोबत त्याचा जो स्मेल किंवा फ्लेवर आहे तो कसा असतो, स्पायसी टेरेगॉन फ्लेवर. त्याच्यानंतर 4th नंबरची स्पेसीज आहे टगेटस ल्युसिडा. तर ही कशी आहे स्पेसी, स्वीट सेंटेड मॅरीगोल्ड. याला कसला मॅरीगोल्ड म्हटलं जातं तर स्वीट आणि सेंटेड मॅरीगोल्ड. ह्याचे जे प्लांट्स आहेत ते कसे असतात, द प्लांट्स आर टेंडर, पेरेनियल, लीव्स आर सिसाइल, स्मॉल अँड लॅन्स्युलेटेड, फ्लावर्स आर युजली 2 to 3 रेड. याच्यात जे या स्पेसीज मध्ये जे फ्लावर येतात तर त्यांना त्या स्पेसीज मधले जे प्लांट्स आहेत तर ते कसे असतात, स्मॉल असतात. त्याचे जे लीव्स आहेत ते कसे असतात, सिसाइल टाइप मध्ये येतात. आणि हे जे त्याचं जे स्टेम आहे तर ते कसं असतं, पेरिनियल पॅटर्नचं असतं. त्याच्यानंतर हे मला मी सांगितल्या त्याच्यातल्या 2 महत्वाच्या आहेत सुरुवातीच्या, टगेटस इरेक्टा आणि टगेटस पॅट्युला. हे आफ्रिकन मॅरीगोल्ड आणि फ्रेंच मॅरीगोल्ड. 3rd वन इज टगेटस टेनिफोलिया किंवा टगेटस सिग्नाटा. त्याच्यानंतर 4th जी स्पेसीज आहे ती आहे टगेटस ल्युसिडा. ह्या झाल्या तुमच्या स्पेसीज ऑफ मॅरीगोल्ड. नेक्स्ट मध्ये बघा व्हरायटीज. 2 टाईपचे फ्लावर्स आहेत आफ्रिकन मॅरीगोल्ड आणि फ्रेंच मॅरीगोल्ड. आफ्रिकन मॅरीगोल्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हे जे फ्लावर्स असतात त्याची साईज कशी असते, मोठी असते. आणि जे फ्रेंच मॅरीगोल्ड आहे त्याची जी फ्लावर साईज असते ती कशी असते, स्मॉल असते. तुम्ही कधी पाहिलं तर तुम्हाला हे जे आफ्रिकन मॅरीगोल्ड जास्त दिसेल. आणि हे जे प्लांट आहेत आपले फ्रेंच मॅरीगोल्ड त्याची हाईट ती कमी असते. हे मेजरली बुशी टाईपचे असतात, एका झुडपासारखे तुम्हाला राऊंड शेप मध्ये मोठ्या आकारात दिसतील. याचे जे लिपचा कलर असतो तो डार्क असतो ऍज कम्पेअर टू आफ्रिकन मॅरीगोल्डच्या. नेक्स्ट मध्ये बघा व्हरायटी. आता व्हरायटीज कोणकोणत्या आहेत मॅरीगोल्डच्या, तर त्याच्यामध्ये आहे पुसा नारंगी जैना. ही जी व्हरायटी आहे ही आपल्या पुसा बिहारनी इव्हॉल्व केलेली किंवा डेव्हलप केलेली व्हरायटी आहे. त्याच्यानंतर पुसा बसंती जियांडा, त्याच्यानंतर पुसा अर्पिता, त्याच्यानंतर सेराकाल, त्याच्यानंतर आहे क्लायमॅक्स, फर्स्ट F1 हायब्रिड. क्लायमॅक्स जी व्हरायटी आहे ती काय आहे, फर्स्ट F1 हायब्रिड आहे. त्याच्यानंतर नगेट स्पेसीज आहे. नगेट ही ट्रिप्लॉइड व्हरायटी आहे. त्याच्यानंतर पुसा दीप ही मरून कलरची व्हरायटी आहे. आणि पुसा अर्पिता ही ऑरेंज कलरची व्हरायटी आहे. ह्या आहेत व्हरायटीज ऑफ मॅरीगोल्ड. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पुसा नारंगी जयांडा, त्याच्यानंतर पुसा बसंती जयांडा, त्याच्यानंतर पुसा अर्पिता, त्याच्यानंतर सेराकाल, त्याच्यानंतर क्लायमॅक्स इज फर्स्ट F1 हायब्रिड, नगेट इज ट्रिप्लॉइड व्हरायटी, पुसा दीप इज मरून कलर व्हरायटी अँड पुसा अर्पिता इज ऑरेंज कलर व्हरायटी. ह्या आहेत व्हरायटीज ऑफ मॅरीगोल्ड. त्याच्यानंतर लँड प्रिपरेशन बघा. लँड प्रिपरेशन बघा मध्ये, फॉर द मेन फील्ड द लँड शुड बी प्लग्ड वेल फॉलोड बाय 2 to 3 harrowing and mixing of FYM at the rate 20 to 25 tons per hectare should be incorporated to the soil. Make the ridges and furrow properly. तर काय करायचं, मेन फील्ड मध्ये ज्यावेळेस आपल्याला ज्या फील्ड मध्ये आपल्याला मॅरीगोल्ड ट्रान्सप्लांट करायचं आहे किंवा लावायचं आहे अशा त्याला फील्डला काय करायचं आपल्याला चांगल्या प्रकारची जी प्लगिंग आहे किंवा नांगरणी आहे ती करून घ्यायची आहे. आफ्टर प्लगिंग काय करायचं, तिथं 2 ते 3 हॅरोइंग करायचे आहेत, म्हणजे आपल्याला कुळवणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिथं काय करायचं आहे, मिक्सिंग विथ FYM ऍट द रेट 20 to 25 टन्स. त्याच्यामध्ये प्लगिंगच्या वेळेस किंवा हॅरोइंगच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, FYM ऍड करायचं आहे, फार्म मॅन्युअर ऍड करायचं आहे, ज्याला आपण शेणखत म्हणतो. ते किती करायचं आहे तर 20 ते 25 टन हेक्टरी आपल्याला जे FYM आहे ते काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा, मेक द रिजेस अँड फरोज प्रॉपरली. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे झेंडूची किंवा आपण मॅरीगोल्डची जे प्लांटिंग करणार आहोत, ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत, तर ती त्याच्यासाठी आपल्याला रिजेस अँड फरोज काय करायचे, बनवून घ्यायचे आहेत. ही झालं लँड प्रिपरेशन. त्याच्यानंतर बघा प्रोपॅगेशन. बघा त्याचा प्रोपॅगेशन मध्ये there are 2 common methods of propagation of marigold, that is by seed and by cutting. 2 टाइप मध्ये आपण प्रोपॅगेशन करतो मॅरीगोल्डचं. एक आहे बाय सीड आणि दुसरं आहे बाय कटिंग. बाय सीड कसं केलं जातं, तर बाय सीड मध्ये सीड रेट जो आहे तो किती आहे, 1.5
kg पर हेक्टर आहे. सॉरी इथं KH झालंय. 1.5 kg पर हेक्टर आहे. त्याच्यानंतर बघा plants raised from seeds are tall, vigorous and heavy yielder and hence seed propagation is preferred to cuttings. तर बघा जे बाय सीडने प्रोपॅगेशन केलं तर आपल्याला जे सीड आहे सॉरी प्लांट जे आहेत तर ते कसे भेटणार आहेत, टॉल भेटणार आहेत, अलॉंग विथ त्याची जी ग्रोथ असणार आहे ती कशी असणार आहे, विगरस असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच जे बाय सीडने आपण प्रोपॅगेशन केलं तर आपल्याला जे यील्ड आहे तर ते जास्त भेटणार आहे ऍज कम्पेअर टू कटिंग्स. त्याच्यामुळे मेजरली जर प्रोपॅगेशन मेथड जर कुठली फॉलो केली जात असेल मॅरीगोल्ड मध्ये तर ती आहे बाय सीड. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा नर्सरी रेजिंग. नर्सरी रेजिंग मध्ये बघा द मॅरीगोल्ड सीड्स आर ब्लॅक इन कलर and remain viable for about 1 to 2 years for raising seedling. सीडलिंग जे आहे, सीडलिंग म्हणजे काय तर आपण जे प्लांट ट्रान्सप्लांटिंग साठी यूज करत असतो सीड ज्या वेळेस आपण सोन करतो रेज्ड बेड वरती किंवा नर्सरीमध्ये तर ते ट्रान्सप्लांटिंग साठी जे सीड तयार होणारं प्लांट आहे त्याला आपण सीडलिंग म्हणत असतो. तर ते सीडलिंग रेज करण्यासाठी किंवा सीड आपण मॅरीगोल्डचे ते ग्रोईंग साठी किंवा सीडलिंग बनवण्यासाठी 2 वर्ष व्हायबल असतात. त्याच्यामुळे आपण सीड कलेक्ट केल्याच्या नंतर 1 ते 2 वर्षामध्ये ते सीड आपण कधीही रेजिंग करू शकतो त्याचं किंवा ते कधीही सोन करू शकतो. त्याच्यानंतर बघा सीड जर्मिनेट इन 5 to 7 days. तर जर्मिनेशन जो पिरियड आहे तर तो किती आहे 5 ते 7 दिवसामध्ये झेंडूचं किंवा मॅरीगोल्डचे जे जर्मिनेशन आहे ते होत असतं. त्याच्यानंतर बिफोर सोईंग द सीड शुड बी ट्रीटेड विथ कॅप्टन 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड टू प्रिव्हेंट डॅम्पिंग ऑफ. तर ज्या वेळेस आपण सोईंग करणार आहोत नर्सरी बेडमध्ये सीड्स त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जे सीड आहेत मॅरीगोल्डचे ते त्याला सीड ट्रीटमेंट द्यायची आहे. कशाची सीड ट्रीटमेंट द्यायची आहे तर कॅप्टन 2 ग्रॅम पर kg. 2 ग्रॅमची कॅप्टन हे फंजीसाइड आहे तर ह्या फंजीसाइडची 2 ग्रॅमची आपल्याला पर kg सीड साठी काय करायची आहे सीड ट्रीटमेंट द्यायची आहे. तर ही कशासाठी द्यायची आहे, जो नर्सरीमध्ये येणारा डिसीज आहे डॅम्पिंग ऑफ. डॅम्पिंग ऑफ म्हणजे आपण त्याला काय म्हणतो शेंडा मान टाकतो ज्या सीडलिंग मध्ये टोमॅटो मध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल डॅम्पिंग ऑफ. तर तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सीड ट्रीटमेंट करायची आहे. कशाची सीड ट्रीटमेंट करायची आहे तर कॅप्टॉन 2 ग्रॅमची आपल्याला सीड ट्रीटमेंट तिथे करायची आहे. त्याच्यानंतर सीड शुड बी सोन इन पॉट सीड बॉक्सेस अँड रेज्ड नर्सरी बेड्स. अशा प्रकारे नर्सरी बेडवर आपण सीड सोन करू शकतो किंवा पॉट मध्ये सोन करू शकतो किंवा सीड बॉक्सेस मध्ये सुद्धा आपण मॅरीगोल्डचे सीड सोन करू शकतो. त्याच्यानंतर नर्सरी बेड्स आर प्रिपेअर्ड बाय डिगिंग एरिया अँड इनकॉर्पोरेटिंग वेल रुटन FIM. तर त्याच्यानंतर बघा नर्सरी बेड कसे प्रिपेअर केले जातात, जो एरिया आहे तिथला तो डिगिंग केला जातो, खोदला जातो आणि त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे तर ते ऍड केलं जातं आणि तिथं नर्सरी बेड तयार केला जातो. त्याच्यानंतर बिफोर सोईंग द सीड the soil should be drenched with Capton to avoid the ants which carry away the seeds. तर काय करायचंय तिथं आपल्याला कॅप्टनची ही करायची ड्रेंचिंग करायचं आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या ऍंड्स म्हणजे मुंग्या वगैरे किंवा कुठले इन्सेक्टचं तिथं शिरकाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तिथे कॅप्टनचं ड्रेंचिंग करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग. हे झालं रेजिंग ऑफ नर्सरी किंवा प्रोपॅगेशन कशा पद्धतीने होतं ते बघितलं. त्याच्यानंतर नर्सरी कशी प्रिपेअर करायची ते बघितलं. आफ्टर नर्सरी रेजिंग जर काय येतं तर ते आहे ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग. तर सीडलिंग जे आहे तर ते किती दिवसांमध्ये तयार होतं किंवा कधी ट्रान्सप्लांट करायचं हे आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा मॅरीगोल्ड सीडलिंग आर इझिली ट्रान्सप्लांटेड अँड इस्टॅब्लिश्ड इन द फील्ड विदाउट मच मॉर्टॅलिटी. तर जनरली मॅरीगोल्डचं जे सीडलिंग आहे तर ते प्लांट जर आपण फील्ड मध्ये इस्टॅब्लिश केलं फ्रॉम नर्सरी तर ते लगेच इस्टॅब्लिश होतं. त्याच्यामध्ये जास्त म्हणजे मॉर्टॅलिटी आपण जर ट्रान्सफर केलं तर जास्तीत जास्त तर क्रॉप आहेत किंवा जे सीडलिंग आहेत ते सक्सेसफुली ग्रोन होतात. तिथं मॉर्टॅलिटी जी आहे ती कशी असते कमी असते. At the time of transplanting, they should be stocky and bear 3 to 5 true leaves. ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट करणार आहोत मॅरीगोल्डचे सीडलिंग तर त्यावेळेस त्याला त्या प्लांटला 3 ते 5 कसे असले पाहिजेत लीव्हज असले पाहिजेत.
थिन अँड लॉंग सीडलिंग डू नॉट मेक अ गुड प्लांट. जर थिन म्हणजे पातळ आणि जर पातळ स्टेम असेल किंवा थिन जर स्टेम असेल आणि सीडलिंग लॉंग असेल तर ते त्याच्यापासून आपल्याला गुड प्लांट काय होणार नाही, भेटणार नाही. तर त्याच्यानंतर बघा व्हेरी ओल्ड सीडलिंग्स आर ऑल्सो नॉट डिझायरेबल. जर जास्त ओल्ड सीडलिंग असेल तर ते सुद्धा डिझायरेबल नाही आहे ट्रान्सप्लांटिंग साठी. ट्रान्सप्लांटिंग शुड बी डन इन वेल प्रिपेअर्ड लँड अँड सॉइल स्प्रेस्ड अराउंड रूट झोन अँड अवॉइड एअर पॉकेट. तर जिथं आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत, ज्या फील्ड मध्ये आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत, लँड असली पाहिजे, वेल प्रिपेअर्ड असली पाहिजे. रूट झोन जो असणार आहे तिथे कोणत्याही प्रकारचे एअर पॅकेट तयार नाही झाले पाहिजेत. त्याच्यानंतर बघा आफ्टर ट्रान्सप्लांटिंग लाईट इरिगेशन अँड वॉटरिंग विथ रोज कॅन बी शुड बी डन. रोज केन शुड बी डन. काय करायचं, ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला लाईट इरिगेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्लांट डेन्सिटी डिपेंड्स लार्जली अपॉन द ग्रोथ हॅबिट, कल्टिव्हर अँड सॉइल टाईप. प्लांटची जी डेन्सिटी असणार आहे, म्हणजे एकतरी आपल्याला किती प्लांट घ्यायचे किंवा एका रो मध्ये आपले किती प्लांट असणार आहेत हे कशावरती डिपेंड आहे. तर आपण कुठला कल्टिव्हर ग्रोन करतो, त्याची ग्रोथ हॅबिट काय आहे, तो कुठला कल्टिव्हर आहे, त्याची हाईट किती आहे, त्याची तो बुशी टाईप आहे की त्याची हाईट जास्त आहे किंवा हाईट कमी आहे, यानुसार आपली प्लांटची डेन्सिटी ठरणार आहे. त्याच्यानंतर स्पेसिंग जे आहे, इन जनरल स्पेसिंग शुड बी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर फॉर फ्रेंच मॅरीगोल्ड अँड 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर फॉर आफ्रिकन मॅरीगोल्ड. जर आपण फ्रेंच मॅरीगोल्ड जर ग्रोन करत असेल तर त्याच्यासाठी जे स्पेसिंग आहे ते आहे 30 बाय 30 सेंटीमीटर. अँड आपण जर आफ्रिकन मॅरीगोल्ड ग्रोन करत असेल तर त्याच्यासाठी जी स्पेसिंग आहे ती आहे 40 बाय 40 सेंटीमीटर. देन त्याच्यामध्ये बघा प्रॉपर स्पेसिंग बिटवीन प्लांट्स इज रिक्वायर्ड फॉर बेटर डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड हाय फ्लावर यील्ड. जर आपल्याला मॅक्झिमम फ्लावर यील्ड घ्यायचं असेल, हायर फ्लावर यील्ड आपल्याला जर घ्यायचं असेल तर प्रॉपर स्पेसिंग मेंटेन करणं ही महत्वाची बाब आहे. हे झालं ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग मध्ये तुम्हाला मी सांगितलं चांगल्या प्रकारे मॅरीगोल्डचे जे सीडलिंग आहे ते इस्टॅब्लिश होतात विदाउट मच मॉर्टॅलिटी. त्याच्यानंतर जे ट्रान्सप्लांटिंग आपण करणार आहोत प्लांटला 3 ते 5 ट्रू लीव्हज असले पाहिजेत, ते 3 नसलं पाहिजे, ओल्ड सीडलिंग नसलं पाहिजे. जिथं आपण ट्रान्सप्लांट करणार आहे ती सॉइल वेल प्रिपेअर्ड असली पाहिजे. आफ्टर ट्रान्सप्लांटिंग तिथे लाईट इरिगेशन देणं महत्वाचं आहे. लाईट इरिगेशन तिथली जी प्लांटची डेन्सिटी असणार आहे ती अकॉर्डिंग टू कल्टिव्हर किंवा अकॉर्डिंग टू व्हरायटी डिपेंड असणार आहे. आणि प्रॉपर स्पेसिंग हे तिथं महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम मिळालं पाहिजे. आणि जे स्पेसिंग आहे ते फॉर फ्रेंच मॅरीगोल्ड आहे 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर अँड फॉर आफ्रिकन मॅरीगोल्ड इज 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर. नेक्स्ट मध्ये बघा मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर. मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर मध्ये बघा वेल डिकम्पोज्ड FYM ॲट द रेट 24 टन्स शुड बी मिक्स्ड बिफोर प्लगिंग. ज्यावेळेस लँड प्रिपरेशन आपण करत असतो, मी तुम्हाला तिथे सांगितलेलं होतं 20 to 25 टन्स किंवा 24 टन्स पर हेक्टरी जे FYM आहे, चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे ते काय करायचं आपल्याला ज्यावेळेस आपण प्लगिंग करत असतो, ज्यावेळेस आपण नांगरणी करत असतो त्याच वेळेस आपल्याला हे जे FYM आहे ते सॉइल मध्ये मिक्स करायचं आहे. इन ऍडिशन रिकमेंडेड NPK फर्टिलायझर डोस बी 175 kg पर हेक्टर. जो फर्टिलायझरचा डोस आहे तर किती आहे आपला 175 kg पर हेक्टर. जे नायट्रोजन आपण देणार आहे तर ते किती असणार आहे 100 kg. फॉस्फरस जे असणार आहे ते असणार आहे 75 kg आणि पोटॅश 75 kg पर हेक्टर. हे झालं तुमचा फर्टिलायझर डोस. त्याच्यामध्ये हा डोस कधी द्यायचा बघा, हाफ क्वांटिटी ऑफ नायट्रोजन शुड बी अँड फुल ऑफ पोटॅश अँड फॉस्फरस शुड बी अप्लाइड ॲज अ बेसल डोस प्रेफरेबली 1 week आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. बेसल डोस जो आहे तर तो आपल्याला ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर एका वीक नंतर जवळपास 8 दिवस झाल्याच्या नंतर ट्रान्सप्लांटिंगचा आपल्याला पहिला जो डोस आहे फर्टिलायझरचा तो तर तो आपण किती देणार आहोत, हाफ क्वांटिटी ऑफ नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजन आपल्याला 100 kg जर रिकमेंडेड असेल तर त्यातला हाफ म्हणजे आपण 50 kg नायट्रोजन. त्याच्यासोबत शुड बी फुल ऑफ पोटॅश. पोटॅश जो आहे तो फुल 75 kg आणि फॉस्फरस सुद्धा जो फुल आहे 75 kg तो आपण ऍज अ बेसल डोस म्हणून काय करणार आहोत, अप्लाय करणार आहोत 1 week आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. अँड द रिमेनिंग क्वांटिटी ऑफ नायट्रोजन शुड बी 30 to 40 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. जो रिमेनिंग नायट्रोजनचा डोस आहे 50 kg चा तर तो आपल्याला आफ्टर 30 to 40 days ट्रान्सप्लांटिंगच्या नंतर काय करायचा आहे तो
अप्लाय करायचा आहे. मॅरीगोल्ड ऑल्सो रिक्वायर्स झिंक अँड बोरॉन फ्लावर क्वालिटी अँड यील्ड. त्याच्यासोबतच मॅरीगोल्डला झिंक अँड बोरॉन जो आहे तो सुद्धा अप्लाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला क्वालिटीचे फ्लावर आणि क्वालिटी यील्ड जर घ्यायचं असेल तर. नंतर weeding बघा. Weeds are major problem in marigold, especially in rainy season crop. If the weeds are not removed in time, a great loss would occur in terms of growth and productivity of marigold. वीडिंग करणं हे मस्ट आहे. जर रेनी सीझन मध्ये आपण क्रॉप घेतलं तर वीडचा जास्त इफेक्ट आपल्याला त्या क्रॉप वरती होताना दिसत असतो. मॅक्झिमम लॉस वीड मुळे होतो, त्यामुळे वीडिंग करणं आपल्याला तिथं गरजेचं आहे. ड्युरिंग दी एंटायर ग्रोथ मॅन्युअल विडिंग आर रिक्वायर्ड. 3-4 जो आपला ग्रोथ पिरियड आहे त्याच्यामध्ये 3-4 मॅन्युअल विडिंग, हँड विडिंग असेल किंवा होईनी जर विडिंग करत असेल आपण तर त्यात 3-4 विडिंग काय आहेत रिक्वायर्ड आहेत. विडिंग शुड बी डन ॲज अँड फेन नेसेसरी. विडिंग ही कधी करायची, ज्यावेळेस नेसेसरी आहे त्यावेळेस आपल्याला विडिंग करायचे आहेत. पूर्ण कम्प्लीट क्रॉपच्या ग्रोथ मध्ये 3 ते 4 विडिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. इरिगेशन मध्ये बघा, इरिगेशन इज डन इन वन्स इन ए वीक और अँड व्हेन इन नेसेसरी. इरिगेशन आपल्याला कधी द्यायचे, आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा गरजेचं असेल त्यावेळेस आपल्याला इरिगेशन काय करायचं आहे, द्यायचं आहे. वॉटर स्टॅग्नेशन शुड बी अवॉइडेड. जास्त काय करायचंय आपल्याला तिथं पाण्याचा उत्तम निचरा झाला पाहिजे एवढंच पाणी द्यायचंय, जास्त अति पाणी द्यायचं नाहीये जेणेकरून तिथं वॉटर स्टॅग्नेशन होईल. त्याच्यानंतर इरिगेट द क्रॉप इन 7 to 8 days interval, but the frequency and quantity of water so depend upon soil and season. In lighter soil more frequent irrigation is required than heavy soil. ज्यावेळेस आपण इरिगेशन करत असतो ते आपण 7 ते 8 दिवसाच्या फरकाने किंवा एका वीकच्या फरकाने जर देत असेल तर ती इरिगेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती कशावरती डिपेंड असणार आहे, तिथला जो सॉइल टाईप आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. ज्या लाईट सॉइल आहे तिथं आपल्याला फ्रिक्वेंटली इरिगेशन देणं गरजेचं आहे, आणि ज्या आपल्या हेवी सॉइल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण आफ्रिकन मॅरीगोल्ड ग्रोन करतो अशा सॉइलला फ्रिक्वेंट इरिगेशनची गरज नाहीये. त्याच्यानंतर बघा, इन हॉट समर इट रिक्वायर्स इरिगेशन आफ्टर 4 to 5 days interval while at 10 to 10 days interval in winter months. सॉरी, इथं बाय मिस्टेक 0 ऍड झालंय. जर समर हॉट असेल म्हणजे जास्त जर तापमान असेल तर आपल्याला काय करायचंय, तिथं जे इरिगेशन द्यायचं ते 4 ते 5 दिवसाच्या अंतराने द्यायचंय, जे की आपण विंटर सीझन मध्ये काय करतो 10 ते 12 दिवसाच्या इंटरव्हलनी देत असतो. तेच आपल्याला समर मध्ये काय करायचंय 4 ते 5 दिवसाच्या इंटरव्हलनी द्यायचंय. त्याच्यानंतर बघा, रेनी सीझन क्रॉप आर इरिगेटेड अकॉर्डिंग टू द क्लायमेट. रेनी सीझन जे क्रॉप आहे तर ते आपल्याला काय करायचंय, बी मेंटेन्ड बाय बर्ड फॉर्मेशन टू हार्वेस्टिंग ऑफ फ्लावर. ज्यावेळेस बर्ड फॉर्मेशन होत असतं किंवा फ्लावरिंग होत असतं तर त्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम किंवा मिनिमम जे क्रॉपसाठी रिक्वायर्ड मॉइश्चर आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. हे झालं इरिगेशन. त्यानंतर बघा, पिंचिंग, वन निपिंग अँड अर्थिंग अप, हे जे इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहेत ते कधी करायचे बघा, 3 weeks after transplanting earthing up is done, and then the 1 week after earthing up or 1 month after transplanting the seedling. आपल्याला काय करायचंय, अर्थिंग अप करायचंय. अर्थिंग अप म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अर्थिंग अप म्हणजे आपण जी रूट जे एक्सपोज होणे त्याच्यासाठी रूटच्या अभोवती जी माती लावतो त्याला अर्थिंग अप म्हणतात. ती कधी करायचं अर्थिंग अप, तर द 3 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 3 week नंतर आपल्याला काय करायचं, अर्थिंग अप करायचंय. त्याच्यानंतर पिंचिंग इज फॉलोड बाय बुशी ग्रोथ ऑफ द प्लांट फॉर डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल ब्रांचेस. पिंचिंग म्हणजे तुम्हाला माहित असेल शेंडा फोडणे आपण म्हणतो. ओके, तर पिंचिंग आपल्याला का करायचंय, तर प्लांटची जी बुशी ग्रोथ आहे ती थांबण्यासाठी आणि लॅटरल ब्रांच आहे त्यांची ग्रोथ होण्यासाठी आपण काय करतो, पिंचिंग करत असतो. पिंचिंग इज जनरली डन फॉर the 40 days after transplanting. Late pinching at 50 to 60 days proved less effective for branching. आपल्याला काय करायचंय, पिंचिंग कधी करायचंय, 40 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंगच्या नंतर 40 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला पिंचिंग करायचं आहे. जर आपण लेट पिंचिंग केलं तर ते तेवढं इफेक्टिव्ह नाहीये फॉर इफेक्टिव्ह ग्रोथ ऑफ ब्रांचेस. लॅटरल ब्रांचेस, पिंचिंग रिझल्ट्स इनटू प्रोडक्शन ऑफ मोर नंबर ऑफ फ्लावर्स. पिंचिंग मुळे काय होतं, मग आपल्याला मोर नंबर ऑफ फ्लावर्स मिळतात, म्हणून आपल्याला पिंचिंग करायचंय. त्यानंतर हार्वेस्टिंग ऑफ फ्लावर्स मध्ये बघा, आफ्टर ट्रान्सप्लांटिंग प्लांट
टेक 40 to 50 days टू फ्लावर. ट्रान्सप्लांटिंगच्या नंतर किती दिवसामध्ये 40 ते 50 दिवसामध्ये फ्लावर्स काय होतात रेडी होतात. लूज फ्लावर्स आर प्लक्ड व्हेन अटेन फुल साईज डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी. ज्यावेळेस फ्लावरची आपल्याला हवी ती साईज अटेन झालेली असेल त्यावेळेस आपण प्लक करायचे ते फ्लावर्स, म्हणजे काय करायचे त्याला आपण तोडून घ्यायचे आहेत. फ्लावर्स शुड बी हार्वेस्टेड इन द मॉर्निंग आवर्स. फ्लावर्स कधी हार्वेस्ट करायचे? मॉर्निंग मध्ये हार्वेस्ट करायचे. इरिगेशन बिफोर प्लकिंग यूज बेटर फ्लावर क्वालिटी. प्लकिंगच्या अगोदर म्हणजे आपले फुलं फ्लावरची तोडणी आहे त्याच्या अगोदर जर इरिगेशन दिले तर आपल्याला क्वालिटीचे फ्लावर्स भेटतात. प्लकिंग ऑफ फ्लावर्स रेग्युलरली अँड रिमूव्ह ऑफ ड्रायड फ्लावर्स इनहान्स द यील्ड. काय करायचं? रेग्युलरली प्लकिंग करत राहायचे म्हणजे तोडणी करत राहायचे आणि जे ड्राय झालेले फ्लावर्स आहेत काय करायचे? रिमूव्ह करून टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम किंवा गुड क्वालिटीचं यील्ड भेटेल. ओके. त्याच्यानंतर यील्ड बघा. आफ्रिकन मॅरीगोल्ड यील्ड्स अबाउट 15 to 28 टन्स पर हेक्टर. आफ्रिकन मॅरीगोल्डचे जे यील्ड आहे, जे उत्पन्न आहे ते आपल्याला किती भेटणार आहे? 15 ते 28 टन्स पर हेक्टर आहे आपल्याला आफ्रिकन मॅरीगोल्डचे यील्ड भेटणार आहे. त्याच्यानंतर जे फ्रेंच मॅरीगोल्ड आहे तर त्याचं जे यील्ड आहे ते आपल्याला किती भेटणार आहे? 10 ते 12 टन्स पर हेक्टर. आफ्रिकन मॅरीगोल्ड गिव्स मोर यील्ड ॲज कम्पेअर टू फ्रेंच मॅरीगोल्ड. ओके. त्याच्यानंतर यील्ड त्यामध्ये बघा हे तुम्हाला नाही गरजेचं आहे. यील्ड पर्यंत तुम्ही पाहू शकता. आपण काय काय बघितलं त्याच्या ज्या डिफरंट स्पेसीज आहेत, सॉइल आहे, क्लायमेट आहे, त्याच्यासाठी लागणारी लँड प्रिपरेशन आहे, व्हरायटीज असतील, ट्रान्सप्लांटिंग असेल, प्रिपरेशन ऑफ नर्सरी असेल, मॅन्युअर्स असतील, फर्टिलायझर्स असतील, विडिंग आहे, इरिगेशन, हार्वेस्टिंग. हे झालं तुमचं मॅरीगोल्ड क्रॉप. कुणाला जर काही अडचण असेल क्रॉप मध्ये तर विचारू शकता. आहेत का सगळे? का जाऊन झोपले?